नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज तुम्हाला मी अतिशय कदाचित तुम्ही कधी ऐकलीच नसेल अशी एक गोष्ट सांगणार आहे. जगातली दुसरी आणि भारतातली पहिली मस्जिद, चेरामन पेरुमल जुम्मा मस्जिद. आज एवढ्यासाठीच मी गोष्ट निवडली आहे की हिंदू आता जागा व्हायला लागला, किमान डोळे चोळून किलकिले करून बघतोय तरी. मशिदीचा इश्यू असून दे, इलेक्शन्स असून दे, हेच सगळं दर्शवत आहेत. अशा वेळेला अधिक तुमचे डोळे खडखडीत उघडावेत. भूगोल विसरण्यासाठी नसतो, इतिहास विसरण्यासाठीही नसतो. वर्तमान जगताना, भविष्याकडे दृष्टी लावताना भूतकाळाचा मागोवा घेणं तेवढंच गरजेचं असतं. म्हणूनच आज आपण बघूया 629ची पहिली भारतातली मस्जिद याविषयी. त्याविषयी काय सांगितलं गेलं आणि सत्य काय आहे ते जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग माझ्याबरोबर. आज आपल्याला जायचंय केरळला. किनारपट्टीवर बसलेलं एकेकाळी व्यापारासाठी प्रसिद्ध असं केरळ. चला. हीच ती मशीद ज्याचा मी उल्लेख केला. चेरामन पेरुमल हा केरळचा राजा. त्याचं साम्राज्य हे पार सिलोनपर्यंत पसरलं होतं आणि व्यापारी मार्गावर असल्यामुळे प्रचंड पैसा त्याच्या राज्यामध्ये होता. हा चेरामन हा इथला शेवटचा राजा, कारण त्याच्यानंतर त्याचं साम्राज्य हे 4 भागात विभागलं गेलं. असं म्हणतात की तो मोहम्मद पैगंबरांच्या भेटीला मक्केला गेला आणि येताना वाटेत ओमान याचा इथे मृत्यू झाला आणि त्याची जी कबर आहे ती त्याच ठिकाणी बांधली गेली. मात्र मृत्यूपूर्वी त्यांनी काही पत्र 2 धर्मप्रचारकांना दिली होती. एक होता मलिक बिन हबीब आणि दुसरा होता दिमार, आणि त्यांनीच ही मशीद बांधली असं म्हटलं जातं. एवढंच नव्हे, त्यांनी धर्मप्रचारही केला आणि बरंच काही केलं. राजा याच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. पैकी एक अशी की त्याला एकदा चंद्र खळं पडलेला दिसला, अशुभ मानलं जातं. त्याने अनेक लोकांकडे चौकशी केली. याच वेळेला एक अरब व्यापारी मर्चंट आला होता. त्यांनी त्याला मोहम्मद पैगंबर तुला ह्याचा अर्थ सांगतील आणि हा जो अशुभ संकेत आहे त्यातून सुटका करतील असं सांगतं. मात्र मोहम्मद पैगंबराच्या भेटीला गेलेला असताना त्याचं धर्मपरिवर्तन केलं गेलं, त्याचं नावही बदललं गेलं. तुजुबुद्दीन असं हे नाव ठेवलं गेलं. मात्र हे खरं की खोटं हे समजायला मात्र मार्ग नाही, कारण आजचे इतिहासकार या केरळच्या इतिहासाचे शोध घेणारे, वास्तूंचा अभ्यास करणारे हे सगळी ही थेरी नाकारतात. त्यांच्या मते तो परत आला नाही हे सत्य आहे. मात्र त्याचं जे मंदिर आहे, ज्या दोघांनी जे पत्र दाखवलं, हे मंदिर हे राजांनी स्वतःच बांधलेलं होतं, कारण तो शिवभक्त होता. शिवाची अनेक मंदिरं त्यांनी बांधली, त्याच्यापैकी हे एक मंदिर होतं, अराथलीचं मंदिर. आजही त्याचं फक्त बाह्यरूपच नव्हे तर अंतर्रूपसुद्धा मंदिराप्रमाणेच केरळ थोडासा बुद्ध आणि थोडासा चीनी वास्तुकलांचा संगम इथे झालेला आढळतो. तिथे एक मोठ्याच्या मोठं पलंग शिसवी आहे, छत त्याचं आहे, आत प्रार्थना मार्ग आहे. हिंदू मंदिरात असतात त्याप्रमाणे कूप किंवा तलावही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे एक मोठीच्या मोठी ब्रासची एक दीपमाला आहे, मोठाच्या मोठा दिवा आहे. आणि त्या दिव्यामध्ये तेल घालण्यासाठी विविध प्रांतातून, विविध ठिकाणांहून लोक येतात आणि इथल्या दिव्यात तेल घालतात. आणि हा दिवा गेली हजारो वर्ष जळत आहे असं म्हणतात. एवढंच नव्हे तर केरळचे लोक विद्यारंभ करताना तिथल्या दिव्यात जरूर तेल घालतात, तेजाच्या ज्योतीप्रमाणे आपल्या मुलाचं तेज हे सर्वत्र पसरावं म्हणून. हा आहे तिथला जिना. आणि मगाशी मी उल्लेख केला तोच हा दिवा. तसंच हा आपला गाभारा जसा असावा तसा हा गाभारा तुम्हाला दिसतो. हे सगळं बांधकाम आहे हे हिंदू शैलीत आहे. आणि याच्या थडग्याची ही जी गोष्ट सांगितली जाते त्याला प्रत्यक्षदर्शी पुरावे मात्र नाहीत. मात्र थडगं आणि त्यावरची एक पट्टी आजही आहे. अर्थात त्रावणकोरचे जे राजे आहेत ते राजे आपल्या याला चेराचा वंशज समजतात आणि ते पूर्वी जेव्हा शपथग्रहण करत तेव्हा असं म्हणत की आमचे जे अंकल किंवा काका जे मक्केला गेले त्यांची तलवार आम्ही सांभाळायचं काम करतो आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर वेळोवेळी या मशिदीची डागडुजी करण्याची परवानगी मागितली गेली आणि परवानगी मागता मागता या जो मंदिराचं स्वरूप आहे त्याला मशिदीचं स्वरूप दिलं गेलं. आत्ता दिसणारे मिनार किंवा घुम्मट हे पूर्वी इथे काहीच नव्हते
असं इतिहासकार सांगतात. एवढंच नव्हे तर परदेशी प्रवासी येऊन गेले, त्या परदेशी प्रवाशांनीसुद्धा याची अजिबात दखल घेतलेली नाही. 16व्या शतकापासून एका मुस्लिम लेखकाने याचा उल्लेख केल्यामुळे हा उल्लेख सुरू झाला. कारण याच देवळाच्या परिसरात दुसरंही एक मंदिर आहे 33 किलोमीटर अंतरावर. ते प्रत्यक्ष परशुरामांनी जी 108 मंदिरं बांधली त्यापैकी एक मानलं जातं. याचं वैशिष्ट्य असं की इथलं शिवलिंग हे सगळ्यात भव्य दिव्य असं सगळ्यात जगातलं मोठं शिवलिंग आहे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर हे मंदिरसुद्धा शिवाचं मंदिर किंवा विष्णूचं मंदिर असावं किंवा अय्यप्पन मंदिर असावं आणि ते प्रत्यक्ष चेरामल पेरुमल यांनीच बांधलं होतं. त्यामुळे त्याची मशीद करण्याचा तो आदेश देईल याची शक्यता इतिहासकार फेटाळतात. अर्थात ही झाली गोष्ट, मात्र सत्य हे असं आहे. आत्ता जी तुम्ही मशीद बघितली ते आहे आराथली मंदिर. या आराथली मंदिराचा उल्लेख जिथे तिथे आलेला आहे. त्यामुळे इतिहासकार, जाणकार, अभ्यासक केरळचे असं मानतात की ठीक आहे, राजा होता, तो कदाचित गेलाही असेल मक्केला, मात्र त्याचं धर्मपरिवर्तन झालं आणि त्यांनीच त्याच्या जे कोणी भारतात आले तो मृत आहे असं सांगत चिठ्ठी घेऊन आणि त्या आराथली मंदिर या ठिकाणी मशीद बांधली. हे मात्र त्याच्या आदेशावरून बांधली हे असत्य असावं. कारण स्वतःच बांधलेल्या मंदिराचा तो शिवभक्त होता. त्या मंदिराची मशीद बांधण्याची परवानगी राजा कशी देईल? एवढंच नव्हे तर त्याच्यानंतर जे अनेक प्रवासी केरळमध्ये आले किंवा व्यापारी आले त्यांनी कोणीही अशा प्रकारे उल्लेख केलेला नाही. एवढंच नव्हे तर जे व्यापारी आले त्या व्यापाऱ्यांना हे जे कोण हबीब आणि दिनार होते त्यांनी इथेच राहायची विनंती केली. तिथल्या कोळी मुलींशी लग्न लावलं आणि मोपलांचं बंड सावरकरांच्या पुस्तकात जे आढळतं ते मोपला म्हणजे हे त्यांची झालेली प्रजा. कारण सुन्नी पंथ त्या मुलांना त्यांनी स्वीकारायला लागला. याचप्रमाणे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात धर्मपरिवर्तन पण केलं आणि राजाच्या आदेशावरून करतोय असं सांगतात. अर्थात इतर ठिकाणी होतं तेच झालं, खून, मारामारी, ब्लडशेड, आणि हे सगळं लपवण्यासाठी म्हणून त्यांना काहीतरी निमित्त हवं होतं म्हणून पत्राचं निमित्त. मात्र तरीसुद्धा 16व्या शतकापर्यंत याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. 16व्या शतकामध्ये मात्र एकाने कोणीतरी पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की त्या पुस्तकाचं नाव आहे तुहा फेतुल महाजुद्दीन बाय शेख झैबुद्दीन असं ह्या लेखकाचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर मग ही कथा जिकडे तिकडे सांगायला सुरुवात केली गेली. असंही म्हटलं जातं की त्याच वेळेला डच, फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश हे सगळे यायला लागले होते. पोर्तुगीज आणखीन हे सुद्धा तेवढेच धर्मवेडे होते. त्यांना सगळ्यांना ख्रिश्चन करायचं होतं, याला मुस्लिम करायचं होतं. आणि मग ह्याच्यामध्ये स्ट्रगलमध्ये आपण वरचढ आहोत, राजाच्या आदेशावरूनच आपण इस्लाम धर्माचा प्रसार करत आहोत हे सांगण्यासाठी ही कथा रचली गेली असं तिथले जे श्रीधर मेनन किंवा आणखीन जे कोणी लोक आहेत इतिहासकार ते सांगतात. अर्थात आपल्याला आपल्या लोकांवर विश्वास ठेवायला हवा आहे. हे जे आक्रांत आले त्यांनी काय काय केलं, उत्तरेतच केलं असं नव्हे, दक्षिणेमध्ये हैदराबादलाही त्यांनी तेच केलं, केरळमध्येही त्यांनी तेच केलं. टिपू सुलतान, त्याचे वडील किंवा बाकीच्या शाया या फक्त त्यांनी काय केलं हे जास्ती प्रकाशात आलं नाही, त्याच्यावर लिहिलं गेलं नाही किंवा बोललं गेलं नाही, एवढंच. तेव्हा असं हे भारतातली पहिली आणि जगातल्या दुसऱ्या मशिदीचं सत्य की ही मंदिर आराथली मंदिर होतं आणि आजही जवळजवळ याचा 90% भाग हा आराथली मंदिरासारखाच आहे. 1974, 1994 दोन्ही वेळेला रिनोव्हेशन केलं गेलं आणि या रिनोव्हेशनच्या काळामध्ये या मशिदीमध्ये परिवर्तन केलं गेलं. आतला जो भाग आहे तो बदलायला लोकांनी बराच आक्षेप घेतला. आज हे सुचायचं कारण असं की मागे आओ फिर से दीप जलाए या पुस्तकामध्ये मी याचा उल्लेख जरूर केला होता. पण परवा एक TV वर मी बघितलं आणि एक कोणतरी संत आता निघालेले आहेत हा प्रचार करायला असं मी बघितलं आणि मग मला असं वाटलं की ते संत मला फारसा फ्लॅश पटकन आला आणि गेला, मला त्यांचं नाव कळलं नाही, पण त्यांच्या प्रयत्नांना माझा थोडासा हातभार असं मला वाटलं आणि म्हणून या पहिल्या मशिदीची मी गोष्ट सांगितली. माझी खात्री आहे की तुमच्यापैकी 99.99% लोकांनी ही गोष्ट ऐकली नसेल. ही जरूर ऐका, इतरांना सांगा, कारण आज जर आपण जागे झालो नाही तर आपलं भविष्यकाळ फारसा काही सुखद आहे असं वाटत नाही. आपले विरोधी पक्ष नेते काय किंवा ओवेसीसारखे नेते काय किंवा मुस्लिम धर्मगुरू काय सध्या आपल्याला जो बागुलबुवा दाखवत आहेत
धमक्या देत आहेत, त्या धमक्यावरून आपण जर आज सावध झालो नाही, आपणच काय आपली पुढची पिढी, कदाचित आपण जिवंत असेपर्यंत भारत राहीलही, पुढे जर त्याची आत्ता ज्या तऱ्हेने प्रगती करतोय तशीच व्हायला हवी असेल तर पुन्हा खडबडून जागो होण्याची आणि जनजागरण करण्याची गरज प्रत्येकाला आहे, हे आपण लक्षात ठेवूया. थोडासा हातभार आपणही मोदी किंवा इतर जे योगी किंवा इतर धर्मगुरू जे करत आहेत किंवा हिंदू मंदिरांसाठी लढा देणारे जे करत आहेत त्यांना थोडासा हातभार म्हणून आपण असे व्हिडिओ सर्क्युलेट करूया, त्याच्यावर चर्चा करूया, इतर ठिकाणी डिबेट करूया. तुमची जर काही मंडळं असतील त्या मंडळामध्ये पण ही गोष्ट सांगा आणि लोकांना जागृत करा, एवढीच विनंती. कथासागरमध्ये मी इथेच थांबते. पुढच्या वेळेला सध्या संभल गाजत आहे तिथे झालेल्या दंग्यांमुळे, पण संभलचा जो काही उल्लेख आहे ना तो सतयुगापासून आहे, त्याच्याबद्दल पुढच्या वेळेला आपण बघूया. चला तर मग, नमस्कार.